धरण क्षेत्रामध्ये अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे खडकवासला धरणामधून जो विसर्ग कमी करण्यात आलेला होता 13,000 तो आता वाढवण्यात आलेला आहे। 16,472 विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे पुण्यातील बाबा भिडे पूल जो आहे तो पुन्हा पाण्याखाली गेलेला आहे आणि वाहतुकीसाठी बाबा भिडे पूल हा बंद करण्यात आलेला आहे। 2 दिवस विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला होता। त्यामुळे बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला होता आणि आज पुन्हा हा विसर्ग जो आहे तो 13,000 वरून 16,000 करण्यात आलेला आहे आणि अजूनही पाऊस जर असेल तर हा 6:30 वाजल्यानंतर विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेली आहे। वरसगाव त्याचबरोबर पानशेत धरण जे आहे तेही मोठ्या प्रमाणावरती भरलेलं आहे आणि त्यामधून विसर्ग करण्यात येतोय आणि त्याचा भार जो आहे तो खडकवासला धरणावरती येतो आणि त्यामुळे खडकवासला धरणामधून विसर्ग जो आहे तो पुन्हा मोठ्या प्रमाणावरती सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणेकरांनाही सतर्कतेचा इशारा जो आहे तो पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे। तरीही पुणेकरांनी खबरदारी बाळगावी असं आव्हान जे आहे ते पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले। कॅमेरामॅन किरण काजळेसह सागर आव्हाड, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।